और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशन वर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। सर्वांनी व्हिडिओ लाईक करून घ्यायचं, चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या हर्षद क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राइब पण नक्की करून घ्यायचे, कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनल वरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। सोबतच मित्रांनो, आपण आज जे काय ह्या व्हिडिओला मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऑल मटेरियल डाउनलोड लिंक दिलेली, त्या लिंक वरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझी मध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। तसेच मी तुम्हाला खाली आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक पण दिलेली, तर लगेच जाऊन आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉइन करून घ्यायचे, कारण की टेलिग्राम वरती मी तुम्हाला डेली मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्राम वरती देत असतो। तर लगेच जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉइन करून घ्या। तसेच मित्रांनो, खाली आपल्या इंस्टाग्रामची लिंक पण दिली, तर आपल्या इंस्टाला पण फॉलो करून घ्या, कारण की व्हिडिओ मध्ये काय अडचण आली असेल तर तुम्ही मला इंस्टाला मेसेज करू शकता। इंस्टाला मी तुम्हाला जो काही प्रॉब्लेम असेल ते तुम्हाला इंस्टावरती सॉल्व्ह करून देईल। तर मित्रांनो, चला जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया। तर मित्रांनो, मी जे आहे ते आपल्या अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेस वरती आलेलो आहे। जी काय तुम्हाला बिटमार्क प्रीसेट आणि खाली शेक इफेक्ट प्रीसेट दिलेले आहे, ह्या दोन्ही प्रीसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आपल्या अलर्ट मोशन मध्ये। तर मित्रांनो, अलर्ट मोशनचं प्रोव्हर्जन आपल्या टेलिग्राम वरती दिलेलं आहे, तर तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि ह्या व्हिडिओचं मटेरियल पण तुम्हाला आपल्या टेलिग्राम वरतीच भेटून जाईल। तर मित्रांनो, जी काय आपली बिटमार्क प्रीसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे। आता मित्रांनो, बिटमार्क मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे आपला जो काय बिटमार्क प्रोजेक्ट आहे अशा प्रकारे मी दिलेला आहे। तर आता तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, सुरुवातीला येऊन जायचे, सुरुवातीला आल्याच्या नंतर प्लस वरती टच करायचे, मीडियामध्ये येऊन जायचे, जे काही मटेरियलचं फोल्डर असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, आता जे काही तुम्हाला इथून तुम्ही मटेरियलचा फोल्डर जे आहे तुम्ही ओपन करून घेऊ शकताय। आता मित्रांनो, मी जे काही इमेजेस आहेत ते समोर असल्यामुळे काही गरज नाही आहे, तर इथून जे काही तुमचे इमेजेस असतील ते तुम्हाला एक करून इथे ॲड करून घ्यायचे आहे। तर जो काय आपला इमेज आहे तुम्हाला ॲड करायचा आहे, समोरच्या बेटवरती यायचं आहे, जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे ह्या ऑप्शनने कट करून घ्यायचा आहे, वर 3 डॉटवरती टच करायचे आहे आणि ह्याला फिल कंपोजिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचे। तर अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये एक इमेज ॲड करून घ्यायचं शेवटपर्यंत। तर आणखीन एक वेळेस तुम्हाला इमेज ॲड करून दाखवतो, तर नीट बघा, प्लसवरती टच करायचे, मीडियामध्ये यायचे, कुठलाही समोरचा एक इमेज ॲड करायचा, त्याच्या समोरच्या बीटवरती यायचे, ह्याचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे कट करून घ्यायचा आहे आणि वरील 3 डॉटवरती टच करून ह्याला फिल कंपोजिशन एरियामध्ये सेट करून घ्यायचे। अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये एक इमेज ॲड करून घ्यायचा शेवटपर्यंत। तर मी इथे ऑलरेडी इमेजेस ॲड करून ठेवलेले आहेत, कारण की आपण जो काही इथं मी इमेजेस ॲड करत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, त्यासाठी मी इथे इमेजेस ऑलरेडी ॲड करून ठेवलेले आहेत। तर बघू शकताय, तर मी इथं बघू शकता अशा प्रकारे ऑलरेडी इमेजेस ॲड करून घेतलेले, तुम्ही पण अशा प्रकारे प्रत्येक बीटमध्ये एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकताय शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। तर तुम्ही अशा प्रकारे शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घ्यायचे मित्रांनो। ॲड केल्याच्या नंतर खाली यायचे, मी जे काही बघू शकता एक लेअर दिली होती, इमोजी लेअर होती ती आपल्या व्हिडिओच्या खाली आलेली असेल, सिंपली तिच्या साईडला लॉंग प्रेस करायचं अशा प्रकारे आणि ह्याला वरी असं स्क्रोल करून घ्यायचं, म्हणजे एकदम वरी अशी ॲड होऊन जाईल, तुमच्या फोटोच्या वरती दिसून येईल अशा प्रकारे। ओके, तर मित्रांनो, आता तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या व्हिडिओला इफेक्ट द्यायचे आहेत। आता तुम्हाला इथून बॅक यायचं आहे आणि जे काय आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। तर आता शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर अशा प्रकारे मी 4 इफेक्ट दिलेले आहेत। त्यातला जो का पहिला इमेज आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये येऊन जायचे, 3 डॉटवरती टच करून हे इफेक्ट कॉपी करायचा आहे। आता बॅक यायचे आणि व्हिडिओमध्ये येऊन जायचे। तर आता व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर जो का आपला एकदम सुरुवातीचा इमेज आहे, जो का एकदम पहिला इमेज आहे त्या एका इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। आता इथं पेस्ट केल्याच्या नंतर हा जो काही इफेक्ट आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल। ओके, तर इथून पुढे आता समोर यायचं आहे, बघू शकता इथं जे काही छोट्या बीट संपत आहेत त्याच्यानंतर म्हणजे 5.8 सेकंदाच्या बीटवरती येऊन जायचे। इथं जो काय आपला मोठा इमेज चालू होतं आहे, म्हणजे ह्या छोट्या बीट संपल्याच्या नंतर जो काही इमेज चालू होतं आहे त्यासमोर त्या एका इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। म्हणजे बघू शकता 5.8 सेकंदाच्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आणि सुरुवातीच्या एका इमेजला अशा प्रकारे 2 इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। इथं एक आणि हे इथं एक, 5.8 सेकंदापाशी एक आणि 0 म्हणजे एकदम पहिल्या एक इमेजला। तर 2 इमेजला हा इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर डबल बॅक येऊन शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे। तर आता शेक इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जो काय 2 नंबरचा इमेज आहे त्यावरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचं आहे, 3 डॉटवरती टच करून हे इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे, डबल बॅक यायचं आहे, व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे
तर आता व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर मित्रांनो इथून पुढे आता बघू शकता आपला 1 नंबरच्या इमेजला आपण इफेक्ट पेस्ट केला आहे. त्याच्यानंतर जो का आपला इमेज आहे त्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. इथून पुढे आता जेवढे काही इमेजेस आहेत तुम्हाला पेस्ट करत जायचे. आता सर्व इमेजला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा बरोबर 3.17च्या अलीकडे जिथपर्यंत आपले छोटे इमेज इथे चालू होते त्या इमेजच्या अलीकडेपर्यंत आपल्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता 2 नंबरच्याला पण पेस्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे 3 नंबरचा बघू शकता 16 सेकंदापासून पुढे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे सर्व इमेजला. तर मी फास्टमध्ये इफेक्ट पेस्ट करून घेतो. तुम्ही पण अशा प्रकारे इथंपर्यंत इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. बघू शकताय इथंपर्यंत झालेला आहे. आता ह्या 3.3 सेकंदाच्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर आता इथंपर्यंत इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर डबल बॅक यायचे, शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे. शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो काय 3 नंबरचा इमेज आहे त्यावरती येऊन जायचे. 3 नंबरच्या इमेजवरती क्लिक करायचे, इफेक्टमध्ये यायचे, 3 डॉटवरती टच करून हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. डबल बॅक यायचे, व्हिडिओमध्ये येऊन जायचे. आता व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर आता जिथंपर्यंत आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे त्याच्यानंतर म्हणजे आता आपण इथंपर्यंत 3.3 सेकंदापर्यंत इफेक्ट पेस्ट केलेला आहे, म्हणजे छोट्या बीटच्या अलीकडं. आता डबल म्हणजे 3.17 सेकंदाच्या बीटवरती यायचे. हे जे काय छोटे सर्व लेअर जे आहेत त्या सर्व लेअरला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. जेवढ्या काही म्हणजे जेवढ्या काही छोट्या बीट आहेत त्या सर्व बीटला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता 3.17 सेकंदाच्या बीटवरती यायचे. जो काही छोटा इमेज आहे त्यावरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचे, 3 डॉटवरती टच करून इथे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो सर्व इमेजला तुम्ही इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे, कारण की मी इथे पेस्ट नाही करणार. तर मी एक दोन इमेजलाच पेस्ट करतो आणि शेवटला हे करून घेतो. तर इथे हे जे काही शेवट इथंपर्यंत तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे 5.5 सेकंदाच्या इमेजपर्यंत, म्हणजे मोठ्या इमेजच्या अलीकडपर्यंत. ओके, तर सर्व इमेजला तुम्ही इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. बारीक छोट्या सर्व इमेजला मी इथं करत नाही, आपला व्हिडिओ मोठा होत चाललेला आहे त्यासाठी. तर सर्व इमेजला पेस्ट करून घ्या. आता इथं ह्या आणि समोरच्या इमेजला आपण पेस्ट केलेलाच आहे. तर आता इथून डबल बॅक यायचं, शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे. शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो काय चौथा इमेज आहे 4 नंबरच्या इमेजवरती यायचं, इफेक्टमध्ये यायचं आहे, 3 डॉटवरती टच करून हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. आता डबल बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे. आता व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो समोर येऊनचे आता बघू शकताय आता इथंपर्यंत आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे, म्हणजे छोटा बीट आणि हे समोरचा एक इमेजला आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे ऑलरेडी. तर आता समोर यायचे म्हणजे 5.27 सेकंदाच्या बीटवरती. इथून पुढे जे काय आपले इमेजेस आहेत तर सर्व इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा शेवटपर्यंत. आता बघू शकता 5.27 सेकंदाच्या इमेजवरती यायचे, इफेक्टमध्ये यायचे, इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. समोर सर्व जेवढे काय आता शेवटपर्यंत इमेजेस राहिलेत त्या सर्व इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मी इथं 3-4 इमेजला पेस्ट केलेला आहे, बघू शकताय. तर इथून पेस्ट केलेला आहे, अशा टाईपमध्ये हा इफेक्ट दिलेला आहे. तर सर्व इमेजला तुम्ही इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे, मी काय करणार नाही माहिती ना. तर इथंपर्यंत शेवटपर्यंत इफेक्ट पेस्ट करून घ्या, मी शेवटला डायरेक्ट केलेला आहे. ओके, अशा प्रकारे तुम्हाला शेवटपर्यंत इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. हे सर्व इमेजला तुम्हाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. आता सर्व इमेजला इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचं आहे. सुरुवातीला आल्याच्यानंतर प्लसवरती टच करायचे. तर जो काय बघू शकता इथं जो काय टेक्स्टचा ऑप्शन आहे ह्यावरती येऊन जायचे. टेक्स्टवरती आल्याच्यानंतर टेक्स्टच्या लेअरमध्ये यायचे, एडिट टेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचे आणि ते येऊन जो काही तुमचा लोगो वगैरे असेल ते तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचं आहे. तर मी आपल्या यूट्यूबचा लोगो इथे टाईप करून घेतो. तर मित्रांनो लोगो आपला टाईप झालेला आहे. वरी ह्या कलरचा ऑप्शन आहे ह्यावरती टच करून घ्यायचा. ह्याचा कलर जो आहे व्हाईट करायचा आहे. ह्या फॉन्ट रोबोट रेग्युलरवरती टच करून घ्यायचा आहे आणि इथून फॉन्ट जो आहे तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे कुठला पण एक. तर आपण हा फॉन्ट सिलेक्ट करूया, राईटवरती टच करून घ्यायचं आहे आणि हे जो काय 18 PT असं काय दिसतंय ह्यावरती टच करून घ्यायची आणि जी काय लाईन ते थोडी कमी करून घ्यायची आहे आणि ह्याला एक लाईनमध्ये अशा प्रकारे घेऊन यायचं. राईटवरती टच करायचं आहे. ह्याला एक साईडला कुठं पण तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकताय. मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे. 3 नंबरच्या ऑप्शनने याची जी काय साईज थोडी कमी करून वरच्या ऑप्शनने ह्याला असं थोडं सरकवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सेट करून घेऊ शकताय. ह्याची जी काय लेंथ मित्रांनो शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे आणि ब्लेंडिंग आणि ऑप्सिटीमध्ये यायचं कॉन्ट्रास्टवरती येऊन ह्याला ओव्हरलेचा इफेक्ट द्यायचा आहे. तर मित्रांनो आपला जो काही लोगो आहे बघू शकता ॲड झालेला आहे. आपला मित्रांनो व्हिडिओ बनवून रेडी झालेलाच आहे. वरी शेअरचा ऑप्शन आहे बघू शकता, इथं टच करायचे. व्हिडिओ रेझोल्युशन 1080p किंवा 720p ठेवून खाली एक्सपोर्टवरती टच करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपले 500 सबस्क्रायबर पूर्णपणे
पूर्णपणे कंप्लीट होत आलेले आहेत। तर लवकर सबस्क्रायबर 500 आपले तरी पूर्ण करून घ्या। तर भेटूया आणखीन अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।